एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत। श्रद्धा भवति भारत। श्रद्धामयोऽयं पुरुष श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यश्रद्धस्य एव सः यो यश्रद्धस्य एव सः। सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत। श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यश्रद्धस्य एव सः। सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत। श्रद्धामयः अयं पुरुषः यः यत् श्रद्धा सः एव सः असा पदच्छेदा आहे। अन्वय असा आहे, हे भारत, सर्वस्य सत्त्वानुरूपा श्रद्धा, हे भारत, सर्वस्य श्रद्धा सत्त्वानुरूपा भवति आणि अयं पुरुषः श्रद्धामयः यः यत् श्रद्धा सः एव सः असा अन्वय आहे। अर्थ असा आहे, हे भारत, हे भरतकुलोत्पन्ना अर्जुना, सर्वस्य श्रद्धा, सर्वांची श्रद्धा ही सत्वानुरूपा म्हणजे त्याच्या अंतःकरण रूप अशी त्याची सर्वांची श्रद्धा असते। त्यामुळे अयं पुरुष, हा पुरुष, हा मनुष्य श्रद्धामय, श्रद्धेचाच एक मूर्तिमंत असा पुतळा आहे। आणि त्यामुळे यहा यत श्रद्धा म्हणजे जो जशी श्रद्धा आहे, श्रद्धामय आहे, तो श्रद्धेच सहा एव सहा, तो श्रद्धे स्वरूपच असतो असा याचा शब्दशः अर्थ आहे। तर हे भारत, तर हे भरत कुलोत्पन्ना, तर भरत कुलोत्पन्न म्हणण्यामध्ये, भारत म्हणण्यामध्ये भा शब्दाचा अर्थ आहे प्रकाश, भा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, आणि असा ज्ञानाच्या ठिकाणी आसक्ती असणारा, ज्ञानाची जिज्ञासा ठेवणारा, आणि अशी अर्जुनाची सात्विक श्रद्धा कारण श्रद्धा ही सत्वगुण रूप असते, आणि सत्वगुण त्याच्यापासून ज्ञान, श्रद्धा आणि सत्वगुण या तीन गोष्टी फारसा अंतर नाही, ती एकच आहेत त्या गोष्टी आणि त्यामुळे सत्वात संजय येते, सत्वगुणापासूनच ज्ञान होतं। श्रद्धा ही सत्वगुण रूपातच असते आणि श्रद्धेचं रूपच सत्वगुण आहे। त्यामुळे अर्जुन हा अत्यंत सात्विक श्रद्धेचा आहे, ही एक गोष्ट सिद्ध होते, आणि अर्जुन हा ज्ञानाची जिज्ञासा असणारा असे ही गोष्ट या भारत शब्दातून सिद्ध होते। आणि भारत शब्दातून भरत कुलोत्पन्न म्हणजे या देशाचा राजा जो भरत आहे, त्या भरताचं जे कुल आहे ते कुल सर्वश्रेष्ठ आणि ज्ञानदान करण्यात सर्वश्रेष्ठ असल्यामुळे
असं भारत शब्दातला अर्थ आपल्याला सांगता येईल. म्हणून अर्जुना, होय, सर्वश श्रद्धा सत्वानुरूपा. सर्वांची श्रद्धा ही सत्वानुरूप असते. तर सर्वांची श्रद्धा असते, ती श्रद्धा कशी असते? तर अंतकरण पूर्वक, थोडक्यात पूर्वजन्मी जे जे कर्म केले तसं अंतकरण, तशी वासना, आणि जशी वासना तसंच तसं अंतकरण बनतं आणि तशी श्रद्धा निर्माण होत असते. कारण श्रद्धा ही एक आहे आणि अंतकरण सुद्धा एकच आहे. पण तिचे 3 विभाग का होतात मग? तर कारण वैचित्र्यात कार्य वैचित्र्य असा एक नियम आहे. कारणाचं वैचित्र्य असेल तर कार्याचं वैचित्र्य असतं. श्रद्धेचं कारण कोण आहे? तर सत्व याचा अर्थ काय? अंतकरण. त्याला सत्व का म्हटलं हे सांगतो. पण पहिली गोष्ट, कारण वैचित्र्य आहे म्हणून कार्य वैचित्र्य होतं. आणि कारण वैचित्र्य काय आहे? तर अंतकरणात वैचित्र्य आहे. विचार केला तर अंतकरणातही वैचित्र्य नाही, श्रद्धेतही वैचित्र्य नाही आणि त्या गुणातही वैचित्र्य नाही. तर मग झालं काय ते? तर त्या अंतकरणामध्ये गुणाचं आधिक्य ज्याचं असतं त्याच्यामुळे त्या श्रद्धेचे झाले 3 रूप. कशामुळे? हे गुण आधिक्य. आणि त्यामुळे कारण काय आहे? तर अंतकरण आणि अंतकरणातले गुण, त्यातलं वैचित्र्य असल्यामुळे श्रद्धेचं झालं वैचित्र्य. श्रद्धा झाली अनेक रूपाची. असं आहे ते. म्हणजे त्याच्या मुळात जावं लागेल. आता कर्माचं वैचित्र्य होतं, तर कर्माचं वैचित्र्य आहे का? तर नाही. कर्म एकच असतं, कर्मातही वैचित्र्य नसतं, अंतकरणातही वैचित्र्य नसतं आणि श्रद्धेतही वैचित्र्य नसतं. कर्मामध्ये जे सात्विक कर्म असतात, रजगुणी कर्म असतात, तमोगुणी कर्म असतात. कर्मच असतं आणि कर्म क्रियात्मकच असतं. फक्त त्यातली भावना काय असते, त्यातला भाव काय असतो, त्या भावाने आणि मग ती एकच क्रिया कधी कधी हिंसात्मक झाल्याच्या नंतर तिला आपण काय म्हणतो? तमोगुण. आणि ज्या काळात तीच क्रिया एखाद्या वेळी भोगात्मक झाली तिला काय म्हणतो आपण? रजगुण. आणि तीच क्रिया एखाद्या वेळी निष्काम कर्म ज्ञानाला पुण्याला कारण झाली तर तिला आपण म्हणतो सत्वगुण. म्हणजे त्या कर्मात गुणाच्या वैचित्र्याने कर्माचं वैचित्र्य झालं आणि त्या कर्माच्या गुणाच्या वैचित्र्याने कर्माचं वैचित्र्य आणि कर्माच्या वैचित्र्याने काय झालं? मग ते अंतकरणातल्या वासनेचं वैचित्र्य झालं आणि वासनेच्या वैचित्र्यामुळेच आणि मग त्या श्रद्धेचं सुद्धा वैचित्र्य तयार झालं. असं त्याचं कारणातली वेगळेपणा, वैचित्र्य म्हणजे वेगळेपणा. आणि त्यामुळे अशी श्रद्धा ही अशी असते. पण ती श्रद्धा कशी? सत्वानुरूप. तर सत्वानुरूप याचा अर्थ काय आहे? सत्व शब्दाचा अर्थ आहे अंतकरण. आणि त्याला सत्व असं का म्हटलं? तर हे पंचमहाभूत असतात आणि पंचमहाभूतातील आकाश, वायू, अग्नी, जल आणि कोणते राहिले? आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. तर या पंचभूता असतात. त्याला पंचकृत आणि अपंचकृत जे महाभूत असतात त्यातल्या 5 भूतातला सत्वगुण काढायचा. ते भूतसुद्धा 3 गुणाचेच असतात. हे त्रिगुण कोणाला सोडितच नाही. असं आहे. त्रिगुण, आसार, निर्गुण हे सार, ही प्रकृतीच मुळात त्रिगुणात्मक आहे. तंतू जर 3 रंगाचे असेल तर पट 3 रंगाचाच होईल ना. तंतू जर 3 रंगाचे असतील तर पट 3 रंगाचा होतो. तसं हे मुळात प्रकृतीत त्रिगुणात्मक आहे. आणि त्या त्रिगुणात्मक प्रकृतीत असणारे हे अपंचकृत पंचमहाभूत आहेत. तर त्यातला सत्वगुण घ्यायचा. 3 गुणापैकी 5 भूतातला फक्त सत्वगुण घ्यायचा. आणि तो कुठला येतो? अपंचकृत. पंचकृत झालेलं नाही, अपंचकृत असल्यामुळे ते अंतकरण
किंवा ते अंतकरण, ते आपल्या अंतकरण झालं, इंद्रिय झालं, ते आपल्या दृष्टीच्या कक्षेत येत नाहीत, आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही, ते अपंचकृत आहेत. तर अशा अपंचकृत पंचमहाभूतातील 5 भूतातील सत्वगुण एकत्र करायचा आणि त्या सत्वगुणाच्या एकीकरणाने बनलेलं जे अंतकरण आहे म्हणून त्याला म्हणतात सत्व. सत्वगुणाने झालं म्हणून त्याला सत्व असं म्हणतात. आणि त्या अंतकरणाचं नाव सत्व आहे. अंतकरणाचं नाव काय? सत्व आहे. आहार शुद्ध सत्वशुद्धी म्हणजे काय? अंतकरण शुद्धी ना. मग अंतकरणाचं नाव सत्व आहे. तर का? ते सत्वगुणाचं समीकरण होऊन बनलेलं आहे ते, म्हणून त्याला म्हणतात सत्व. आणि सत्वानुरूपा जसं अंतकरण असतं तद्रूप त्याप्रमाणे मग अंतकरण कधी सत्वगुणाचं होतं, अंतकरण कधी रजगुणाचं होतं, अंतकरण कधी तमगुणाचं होतं, नाही तमरूप होतं, सत्वरूप होतं आणि रजरूप होतं, सत्वरूप होतं. आणि त्यामुळे ती श्रद्धा सत्वरूप होते, रजरूप होते आणि तमरूप होते. म्हणजे याला म्हणतात सत्वानुरूपा. समजलं आता? सत्वाच्या अनुरूप अशी श्रद्धा होते. तर अशी श्रद्धा ही श्रद्धा त्याच्या अनुरूप होत असते. तर म्हणजे तर 3 मुद्दे आहेत. काय हे? सत्वानुरूप असं श्रद्धामयो म्हणजे ती श्रद्धा 3 रूपाची झाली. आणि हा पुरुष तो श्रद्धामय आहे आणि श्रद्धा हेच त्याचं मूर्तिमंत रूप आहे. 3 श्लोकातले 3 मुद्दे आहेत. श्रद्धेचं मूर्तिमंत, जसं लोखंडाचा पुतळा म्हटलं तर त्यात आत बाहेर सगळं त्याला काय म्हणतात? घन लोखंडाचा पुतळा. मातीचा म्हटलं का आत बाहेर माती. तसं लोहाचा पुतळा म्हटलं तर आत बाहेर सगळा लोह. तसं हा पुरुष केवळ श्रद्धामय, ते सांगाल पुढारी श्रद्धामय असा असलो म्हणजे एक श्रद्धामय, श्रद्धेने पूर्ण श्रद्धा हे त्याचं रूप आणि अंतकरण रूप बनलेली श्रद्धा, असा या श्लोकाचा 3 ठिकाणी विभाग केला आहे. तर त्या सत्वानुरूप श्रद्धा का म्हणतात त्याला? तर सत्व हे नेहमी प्रकाशशील असतं. सत्वात संज्ञा येते ज्ञान. ज्ञान हे प्रकाशमान असतं. म्हणून अंतकरण हे नेहमी काय? असे प्रकाशशील असतं. आणि म्हणून असं प्रकाशशील असणारे जे अंतकरण आहे म्हणून त्याला सत्व असं म्हटलं. आणि त्या सत्वाच्या ठिकाणी ती श्रद्धा होते. सर्वश श्रद्धा सत्वानुरूपा. सर्वांची श्रद्धा ही सत्वरूपच असते, त्याहून भिन्न मानता येत नाही. तर ती श्रद्धा म्हणजे काय असते म्हणले? तो शास्त्रार्थे दृढ प्रत्यय हा श्रद्धा. तर या ठिकाणी शास्त्रार्थे दृढ प्रत्यया श्री गुरूंनी उपदेश केला वेद आणि वेदाचा अर्थ, त्या वेदार्थाविषयी असणारा प्रगाढ विश्वास एक, आणि त्या वेदार्थाविषयी केलेला निश्चय. वेद आणि वेदाचा अर्थ त्यावेळी झालेला आपल्याला जो निश्चय असतो ते श्रद्धेचंच रूप असतं. आणि जो गाढ विश्वास असतो ते पण श्रद्धेचंच रूप असतं. श्रद्धेवाचून विश्वास होऊ शकत नाही. श्रद्धा जर नसेल तर ते निश्चय कोणत्या विषयाचा, ज्या विषयावरती, ज्या व्यक्तीवरती, ज्या वस्तूवरती श्रद्धा असते त्याचाच निश्चय होतो. होकार असेल किंवा नकार असेल तर त्या निश्चयाचं रूप हे काय आहे? श्रद्धाच असतं. तर असे श्रद्धा ज्याला म्हणतात मग शास्त्रार्थे दृढ प्रत्यय. हा शास्त्राच्या विषयी, शास्त्राच्या अर्थाविषयी अत्यंत दृढ असा निश्चय, दृढ अशी भावना होणं, त्याचं नाव असतं श्रद्धा. आणि असा तो साध्यरूप का होतो? मग ते श्रद्धेचे 3 रूपांनी होतात आणि त्याची वृद्धी होते. तर कशी वृद्धी होते त्याची ती? तर कधी मग ते सत्व ज्या कालामध्ये, ते सत्व कधी होतं? ते आपलं सत्वरूप अंतकरण कधी कधी काय होतं? सत्वगुणाची वृद्धी होते. रजगुण आणि तमगुण, त्याला तुमच्या भाषेत काय सांगू, पण शास्त्रीय भाषेत त्याला म्हणतात सत्वगुणाचा आविर्भाव आणि रजगुणाचा आणि तमगुणाचा तिरोभाव.
समजतं तुम्हाला? हा, याचं आधिक्य हे आता सत्वगुण हे असे दोन झाले, रजगुण म्हटलं की दोन खाली असे वर झाले. मग एकाचं आधिक्य असतं, म्हणजे एक जातो कुठं 60-70% आणि बाकीचे दोन राहते 10-10%. ज्यावेळी त्या सत्वगुणाची वृद्धी होते त्यावेळी ती श्रद्धा असते सात्विक. ज्या काळात त्या रजगुणाची वृद्धी होते आणि सत्वगुण आणि तमगुण यांचा आविर्भाव होतो त्या कालामध्ये ती श्रद्धा असते राजस. आणि ज्या कालामध्ये रजगुण आणि सत्वगुण यांचा तिरोभाव होतो, आविर्भाव होतो आणि तमगुण अधिक असतो त्यावेळी त्या श्रद्धेला नाव येतं तमोमयी श्रद्धा. झालं. म्हणजे श्रद्धा ही सत्वगुण रूप आहे आणि श्रद्धा ही रजगुण रूप आहे आणि श्रद्धा ही तमोगुण रूप आहे. तर कुठं होतं असं? तर जिथं सत्वगुण वाढला असे इंद्र, चंद्र, महेंद्र असे जे देव आहेत त्यांच्या ठिकाणी ती श्रद्धा तुम्हाला सात्विक श्रद्धा पाहायला मिळते. एक. दुसरी गोष्ट, रजगुणाची श्रद्धा असते ते यक्ष राक्षसाधिक, चुकलं, यक्षाधिक म्हणजे कुबेराधिक जे असतात. तर अशाच्या ठिकाणी जी श्रद्धा असते ती असते रजगुण रूप श्रद्धा असते. आणि जे त्याला म्हणतो भूत प्रेताच्या ठिकाणी असणारी जी श्रद्धा असते ती तमोगुणी श्रद्धा असते. तमोगुणाची वृद्धी झाली का मग ती कुठं त्या भूत प्रेताच्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होत असते. रजगुणाची वृद्धी झाली तर त्या कालामध्ये यक्षकाधिकाच ठिकाणी श्रद्धा निर्माण होते. आणि सत्वगुणाची वृद्धी झाली तर त्या ठिकाणी ते देवता, म्हणजे त्या सत्वगुण रूपी श्रद्धेची प्रतीती देवतेत येते, रजगुण श्रद्धेची प्रतीती यक्षाधिकात येते आणि तमोगुण श्रद्धेची प्रतीती ही भूत प्रेताच्या ठिकाणी येते. असे त्याचे विभाग केले आहेत मधुसूदन सरस्वतीने. तर असे त्रिगुण मिळून अशी ह्या सगळ्या गुणाची इथं विभागणी केली असते ते असो भाग. आणि म्हणून सत्वानुरूपा सर्वश श्रद्धा सत्वानुरूपा, सर्वांची श्रद्धा ही अंतकरण रूपच असते आणि त्याचे गुणांनी सगळे असे भिन्न भिन्न त्या ठिकाणी होत असते. तर असो अशी श्रद्धा असते. आणि मग पुढे अयम पुरुष हा, तो अयम पुरुष हा, तर हा पुरुष म्हणण्यामध्ये पुरुष काय आहे? पुरुष म्हणण्यामध्ये मग इतर प्राण्याच्या ठिकाणी श्रद्धा नसते का? ती श्रद्धा असते, त्यांच्या ठिकाणी पण श्रद्धा असते. पण ती श्रद्धा कशी असते? ती सुद्धा वेगळ्या वेगळ्या रूपाने तिची तयार होत असते. ती पुढे सांगेल तुम्हाला. तर अयम पुरुष हा म्हणण्यामध्ये हा जो पुरुष आहे तो पुरुष म्हणजे थोडक्यात स्त्री आणि पुरुष असा भेद न करता मानव जात जे असते ती संपूर्ण देखे मनुष्य जात सकळ आणि स्वभावता भजनशील आणि झाला असे केवळ माझ्याचे ठाई. प्रत्येक माणसाचा पिंड हा श्रद्धामयच असतो. भलते त्या श्रद्धेचे विषय वेगळे असतात, श्रद्धेचे विषय वेगळे असू शकतात, पण तो श्रद्धामय असतो. तो तर कसा श्रद्धामय असतो? त्याला म्हणतात श्रद्धामयो. मग ती कर्मानुसार तयार होते ती. मग ज्या पुरुषाचं जसं कर्म असेल तसं त्या ठिकाणी तयार होते. आणि म्हणून जसं त्याला काय म्हणतात मैट प्रत्यय, श्रद्धामय मैट प्रत्यय असतो. तर मैट प्रत्यय काय सांगतो? त्या मैट प्रत्ययाचं असं हे जलमय सृष्टी, मृण्मय घटहा आणि ब्रह्ममय जग, विष्णुमय जगत. तर या तीन ठिकाणी तीन अर्थ होतात. मैट प्रत्यय असतो, ते संस्कृती तुम्हाला नाही माहिती. हा, हे पहिला एक होतो प्राच्युर्यार्थी होतो, एक स्वरूपार्थी होतो आणि एक विकारार्थी होतो. तर प्राच्युर्य जलमय सृष्टी म्हटल्यानंतर सृष्टी नसते का? सृष्टी असते, पण त्याच्यामध्ये काय पाण्याचं आधिक्य असतं, त्याला म्हणतात जलमय सृष्टी. त्याला काय म्हणतात? जलमय सृष्टी. आणि दुसरं काय स्वरूपार्थी विष्णुमय जग. विष्णुमय जग म्हटल्यानंतर विष्णू आणि जगत. जसं जलमय सृष्टी म्हणण्यामध्ये जल आणि पाणी दोन असतात, तिथे एक प्राच्युर्य दाखवायला एक त्याला आधार लागतो. पण विष्णुमय जग म्हटलं
तर तिथं विष्णू आणि जगत हे वेगळे नसतात, ते तद्रूप असतात, ते स्वरूपार्थी असतात. आलं लक्षात. विष्णुमय जे घे काय इथं मैट प्रत्यय आहे, जलमय इथं पण मैट प्रत्यय आहे, आणि मृण्मय इथं पण मैट प्रत्यय आहे. तर जलमय म्हणण्यामध्ये प्राचुर्य अर्थ असतो, म्हणजे अधिक अर्थ असतो. विष्णुमय म्हणण्यामध्ये स्वरूप अर्थ असतो, ते तद्रूपच असतं. आणि मृण्मय म्हणण्यामध्ये विकार अर्थ असतो, मातीचाच विकार झालेला असतो. जल आणि सृष्टी याच्यात दोन असतात, आणि ब्रह्मरूप जगत म्हटलं तर ते काही दोन, ते अखंड एक होऊन जातं. पण मृण्मय घट म्हणते ते पण इथं एकच आहे, पण याचा काय मातीचाच विकार झालेला आहे. आणि म्हणून इथं विकारार्थी घेतलं, इथं एक प्राचुर्यार्थी घेतलं आणि एक स्वरूपार्थी घेतलं. तर इथं कोणता घ्यायचा? श्रद्धामय. श्रद्धामय या म्हणण्यामध्ये ते तद्रूपता, जसं विष्णुमय म्हटले ना, त्याला काय वेगळं करता येत नाही, तसा इथं पुरुष श्रद्धा आणि पुरुष याला वेगळं करता येत नाही. तुम्ही कोणताही किती बनू कसाही असू द्या, त्याच्या श्रद्धेचा विषय काय म्हणतो रजगुरीत. आता ते बोकडे कोंबडे कापते ते श्रद्धेने कापतात की नाही? आता त्याची श्रद्धा ही तमोगुणी आहे, त्याची श्रद्धा त्याची देवावरती श्रद्धा असते की नाही? आता कमी झालं ते. आता मी काल त्या भैरवाडीला गेलो होतो, तर तिथं त्या भैरोबाजवळ तिथं खूप बोकडे कोंबडे कापायचे, तिथं माणसं खूप ते चालायचे. पण गुरुवर्य भाऊ तिथं आम्ही होतो त्या काळात, भाऊ आले होते, आणि एक ते पांचाळ अनंत पांचाळ होता ते याचा उस्मानाबादचा. ते काय शिकून आलो होतो कोणास ठाऊक. त्याने असा हात केला का ते साप काढायचं, असं तिने असा हात केला का ते साप काढायचं. कुठं काढायचं ते काय करत होतं कोणास ठाऊक. ते असं घालायचं का त्या कपड्यात हात घालायचा, आणि असं केलं का लगेच साप पळायचं कोणीकडे बी. जेव्हा तिथं आलं आणि ते म्हणलं जर का बोकडे कापलं साप सोडून तुझ्या घरात. जेव्हा लोक बोकडे कोंबडे घेऊन पळायला लागले, तिथं दिलं टाकून चालू पळायला लागले लोक. आणि मग तिथं ते बंद झालं ते. मग आता काल आम्ही गेलो होतो, ते दुसरंच सांगायचे काय, अरे भल्या माणसं हो म्हणलं, आम्ही महिना 15 दिवस राहिलो, आमचं काय तुम्ही नाव घेन. तर काल येईल एक कुल कीर्तन केलं, तुम्ही यांना सांगा तर निष्काम कीर्तन केलं. आम्ही 15 दिवस राहिले, सेवा केली, तुमचं हे बंद केलं, हे एकदा तर सांगता का नाही काय यांनी बंद केले म्हणून. तर तो असो भाग, म्हणजे याचा अर्थ ते भैरोबा असतात, म्हसोबा असतात, मावल्या मस्त काय काय असतं ते देव्या, त्याच्या पुढे लोक बकरे कोंबडे कापतात, पण ते सुद्धा श्रद्धेनेच कापतात. त्यांची श्रद्धा ही, कारण श्रद्धा आहे ती माणसाला, श्रद्धेपासून माणसाला वेगळं करता येतच नाही. ते त्याचा श्वास ही श्रद्धा असते, त्यामुळे त्याला म्हणून त्याला श्रद्धामय असं म्हटलंय. आणि अशी श्रद्धा म्हणून त्याला तो त्रिगुणातून तर मग कोणाला बाजूला काढता येत नाही, अंतकरणापासून तर कोणाला बाजूला काढता येत नाही. आणि अंतकरण श्रद्धा तिचंच रूप असतं, ते त्या अंतकरणाला श्रद्धा पण वेगळी काढता येत नाही. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, श्रद्धामय पुरुष. जसं लवणमयोम अयम शाकम, शर्करामयो अयम पायसम, हे जसं असतं. एखाद्या बायकोन भाजी केली आणि त्याच्यात थोडंसं जास्त मीठ पडलं, मग ते भाजीच नसते, त्याच्यात भाजी असते त्याच्यात. मग ते काय अधिक लवणमय अयम शाक, म्हणजे हे काय आयला मीठमय झाले व पार सगळं मिठच झालं असतं त्याच्यात. पण काय माणसाची भाषा बोलायची मजेशीर असते. तुमच्याकडे जरा समुद्र जास्त स्वस्त आहे का, तुमच्याकडे समुद्र जास्त स्वस्त आहे, तुमच्याकडे समुद्र नाही तर समुद्र वाडा म्हणतात. लय माणसं चमत्कारी असतात काय, अरे समुद्रास काय संध्याकाळी मीठ म्हणून नाही, आणि तर म्हणलं तर ते दुसरं काय समुद्र मीठ नको म्हणून समुद्र म्हणल्यावर काय म्हणतो का काय. हा मग ते आता भाषा बदलते, तुमच्या कानला काय लागतं, पण तुम्ही शब्द बदलले तरी अर्थ बदलत नसतो. आता पहिले लोक म्हणजे कुठं चाललं, मुतायला चाललो म्हणायचे. आता लोकांना मुतायला म्हणलं त्याला एवढं वाईट वाटतं ना, ह्याला काय नालायक मावशी. मग ते जरा बदललं माग, नंतर लगविल चाललं म्हणत. आता त्या मुतायच्या पटी मग ते म्हणायचे म्हातारी माणसं हिरकतील चाललं म्हणायचं.
ते हिराकत लईच वाईट वाटायला लागलं, लोकांनी मुतायचा असा शब्द काढला आणि मुतायचा लई वाईट वाटायला लागला आणि मग त्यांनी ती लघवी शब्द काढला. आता लघवीचा लई वाईट वाटायला लागला, मग त्यांनी बाथरूम शब्द काढला. आता बाथरूमही मागं पडला, वाश. तो वाश म्हणतो का वास म्हणतो हेच काही कळत नाही. हा, आता आमच्यासारखं आडण ते म्हणलं वाशला चालू, मग आम्हाला वास घ्यायला चालला. वास घ्यायला चालला. पवार साहेबाला विचार ना, आमची तर लंकेत काय फजिती झाली होती. अहो त्याला हिंदी कळना आणि त्याला ते काहीच कळना त्यांना, आणि त्याला इंग्रजी कळना, काहीच कळना त्यांना. ते लघवीचं कळना, काहीच कळना, मग संडासही कळना ना, अंग करंगळी दाखले ते काही कळना त्यांना. आमच्यात पार पोट फिरून मारायची वेळ आली. काय करावं, तिथे लय कडक ते डोंगर सगळे. पण ते ड्रायव्हर म्हणायचे तुम्ही इथं कुठे लगेच बसले तो एका मिनिटात जेलमध्ये घालते. चला सगळे डोंगरच चित्रावं इथं कुठं काय. त्यांचे ते पैसा कमवायचं ते, मग कुठं ते एखाद्या ठिकाणी न्यायचं का ते लगवील गेलं का मग तिथे पैसे द्यायचे, मग लगवील जायचं. ते अशी परिस्थिती ती अशी. आणि ते कडकलंय ते त्यांचं ते असं. तर ते आणि मग ते मी त्या पुण्याचा होत त्याच्यावर असा भडकलो मी, तुला काय ते काय डोक्यावर घ्यायला लागलं का लय दुसरा शब्द काय ते म्हणतो, आणलं कशाला तुला म्हणले तर आमचा जीव चाललाय म्हणलं, इकडे माग तिकडे काय बोंबलत फिरतं म्हणलं. ती महाराज त्याला रागाल तर महाराज त्यावरती. आता म्हातारी माणसं आहेत आम्ही इथं सगळे वयस्कर झाले, त्या लोकांना जर काही हा त्याला घेऊन गेलेत पवार साहेब, त्याला सगळं माहित होतं. तो आता बरा ब्राह्मणाचा माणूस तो, आता तो आमच्यावर इतका हुकूम गाजायचा का तो काहीच नाही करायचा. तो असं कशाला नेलता कोणच ठाऊकते काय. आणि मग तिथे ते मग ते एका माणसाला ते पवार साहेब म्हणते वॉशरूम काय म्हटलं, मग तिने दाखवलं. अशी परिस्थिती येते. चल जाऊ द्या, शब्द बदलला तरी अर्थ बदलत नसतो. तो असो भागतेच काय, कोणाच्या नादी लागत बसा. लोक म्हणतील तू दुसरंच काहीतरी म्हणतो, म्हणजे कुठं मार खायचं घेण्याने देणं. चल जाऊ द्या. तर तात्पर्य सांगायचंय, श्रद्धामय पुरुष ही गोष्ट आपल्याला श्रद्धेनुसारच, म्हणजे आपलं अंतकरण अनुसारच आपली श्रद्धा होत असते, असा प्रकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी जिथं सत्वगुण प्रधान असतं ते अंतकरण, ते सात्विक श्रद्धा असते. रजगुण प्रधान असतं तिथं रजगुणी श्रद्धा असते. तमगुण प्रधान असतं तिथं तामसी श्रद्धा असते. आणि मग असं जर असेल तर हे सगळं केलं झालं तर सांगायचं काय, बरोबर. हा नाही खाली राहिली ते श्रद्धा अयम पुरुषा श्रद्धामय आणि यहा यत श्रद्धा स एव सहा. तर श्रद्धा हे त्याचं रूप असल्यामुळे तो श्रद्धेहून वेगळा करता येत नाही. तर त्याचा आभेद कसा सांगायचा तो, तर या ठिकाणी श्रद्धा पूर्ण, जशी तुम्हाला आकाश आणि पोकळी वेगळी करता येत नाही, वायू आणि स्पर्श वेगळा करता येत नाही, अग्नी आणि उष्णता वेगळी करता येत नाही, जल आणि स्नेह वेगळं करता येत नाही, त्याप्रमाणे पुरुष आणि श्रद्धा हिला वेगळं करता येत नाही. ती वेगळं कुठं होईल, जिथं अंतकरण नाही तिथं नाही असं म्हणायचं. पण जिथं अंतकरण आहे तर ती तिथे असतेच. आणि मग जर तुम्ही श्रद्धा आहे अशी प्रत्येक पुरुषाचं स्वरूपच जर श्रद्धा आहे, तर जे कर्म करतात ते श्रद्धा सोडून कर्म करता येत नाही. तुम्हाला जी भावना असेल, जे कर्म असेल, तुमचं जे काही असेल ते श्रद्धा सोडून तुम्हाला करता येत नाही, अजिबात नाही करता येत. आणि म्हणून श्रद्धा असं आहे, तर श्रद्धेचं रूपच असं आहे काय का ते माणसाला वेगळं करता येत नाही. तुम्ही कसंही जरी केलं, एखाद्या माणसाला त्याला काय त्याची आई माहीत नसते, त्याला बाप माहीत नसतो. लहानपणी त्याला काय कळतं, ते आई ते जिच्या मांडीवर बसलं ते 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 मग ते तिच्या राहत, मग ती त्याला आई म्हणायला लागतं. किंवा दुसरी ही तुझी आई, हे तुझी आली पळ तुझी आई, ते तसं पक्क धरतं. तुझी आई 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 आली, मानलं ना तिने, ती आई पकडली का नाही, बरं आई झाली. बाप काय माहीत असतो त्याला नाही, पण त्या शब्दावरून तो बाप आहे. मग त्याने ते पकडलं. ते जे पकडलं जातं ते त्याच्याबरोबर जे ठसतं ते श्रद्धेशिवाय ते धरताच येत नाही त्याला. ती भावनाच श्रद्धेची भावना असते. आता समजा एखादा मुलगा कुठं ते टाकून द्यायला सापड, त्याला आपण अनाथ आश्रमातला म्हणतो.
मग त्याला तो काय म्हणतो, मला बाप आहे नाही मला आहे नाही. अरे नाही हे म्हणून तो बाप स्वीकारतो. बाप नाही हे म्हणण्याकरता त्याला एक भावना लागतेच ना. मला आई नाही असं नाही म्हणतो, माझी आई मला माहिती नाही, माझा पिता मला माहिती नाही पण आहे. मग आहे हे जी त्याची भावना असते ती भावना म्हणजे श्रद्धा असते. ज्याला आहे तो आहे आहे म्हणतो, आणि ज्याला नाही तो मला नाही नाही म्हणतो. पण बाप पण आहे नाही हे काही सोडता येत नाही, होकारार्थी असो किंवा नकारार्थी असो. मग ती जी भावना असते तर जशी ती वृत्ती काही न करता काही न शिकता जसं त्या शब्दावरती विश्वास ठेवला जातो ती श्रद्धेचंच रूप असतं, ते श्रद्धेचंच रूप असतं. आणि म्हणून जसे आपले आईबाप त्या एखाद्या शब्दावरती विश्वास ठेवून आपण तो स्वीकारत असतो तसाच प्रकार असतो. तर आपल्याला विश्वास ठेवाच लागतो ना. मग आता घरामध्ये आपली आई असते किंवा तुमची पत्नी असते, मग आताच्या आई ही मला विष घालीन असं कधी वाटलं का? नाही वाटत. म्हणजे काय तो विश्वास, तेच रूप श्रद्धा, ते श्रद्धेचंच रूप असतं. तुम्ही डॉक्टरकडे गेले कारण डॉक्टरने तुम्हाला गोळ्या दिल्या काय, आता त्याच्या आली हे काय इंजेक्शन विष तर नसेल घातलं असं माणसाला येऊ शकतं ना. पण तसं वाटत नाही, त्याने बरं करायला दिलं. मग त्याच्यावर काय तो विश्वास आहे. एखादं ऑपरेशन घेतलं आणि पोट फाडायला लागला, आता पोट फाडायला लागली होती मग आता काय मग एखाद्या चोर भेटला आणि पोट फाडायला लागलं तर मोठमोठ्याने आरडत पळतो, आणि डॉक्टर पुढे मात्र उघडा होऊन पडतो, फाडवं माझं पोट. याचा अर्थ काय होतं, तो त्या डॉक्टरच्या ठिकाणी तो जो विश्वास आहे त्या विश्वासाचं नाव श्रद्धा असतं. आणि ती श्रद्धा तुम्हाला उपजताच असते, ती काय कोणी शिकवलेली नसते. ती या ज्या गोष्टी पिंडात असतात त्या काय शिकावं लागतात का? ते शिकून येत नसतात ते. आणि म्हणून डॉक्टर असेल तर हे असते, एखाद्या गाडीत बसला आणि ड्रायव्हर गाडी चालितो, खुशाल झोपवतो आणि तिने घाती गाडी त्या दरीत, मग काय करशील? पण त्या ड्रायव्हरवर जे असणार तुमचा विश्वास, मग तो विश्वास त्याचे काय क्लास लावलेत काय कोणी? त्याचे काय क्लास नाही लावलेले कोणी. मग ते कुठून शिकलेत तुम्ही? ते याच्यात येते, ते मुळातच याच्यात येते. ड्रायव्हर तो आपला घात करणार नाही, आपली बायको आपल्याला विष देणार नाही, आपल्याला मारणार नाही किंवा आपले वडील, हे जे त्याच्या पिंडात जी गोष्ट असते. आता समजा एखादी बैल असली, एखादी मोठाली बैल असली, तुम्ही त्या बैलाजवळ जाऊ शकत नाही, नाही का नाही? आणि तो रोजचा माणूस धरणार आहे ना, ते कशाला जातो? त्याला काय हा हो काय नाही करीत. पण तरीसुद्धा जाणते माणसं ज्याला ज्ञान आहे त्याला बोलून जावं लागत असते जनावराजवळ. तो 6 आणि 3 निदान आपल्याला पाहिलं पाहिजे एक, नाही तर त्याला बोलावं लागतं एक. हो हो, नाही तर मग जाऊन अशी पहिली थाप टाकावं लागते. जनावर कोणती गोष्ट, गाय नाही एवढं म्हणा, पण तरी ती होत असते तसं. जनावर ते असं निवांत आपलं, अचानक जर तुम्ही त्याला हात लावला किंवा अचानक जर त्याजवळ गेले, ते कामाला घेते. मग ते रोजचा माणूस असला तरी त्याला ते, म्हणजे याचा अर्थ त्या जनावरावर सुद्धा आपला एक विश्वास असतो. कारण पिंडातून तुम्हाला श्वास घ्यायचा असेल, काय करायचं असेल, काय बोलायचं असेल, तर त्याला वेगळं ठेवून तुम्ही बोलू शकत नाहीत, त्याला वेगळं ठेवून तुम्ही काही करू शकत नाहीत, त्याला वेगळं ठेवून तुम्ही खाऊ शकत नाहीत. त्या पदार्थावरती, त्या व्यक्तीवरती, त्या पशुवरती, कशावरती, हे काय का अक्षरावरती काय आहे? विश्वास आहे ना. ही श्रद्धाच आहे ना. ती श्रद्धा एका अर्थीच घेतलं ना. निश्चय, तुमचा निश्चय नको हे मरण, मी मरण म्हणून, हा निश्चयाचं रूप सुद्धा नकारार्थी तेच असतं आणि होकारार्थी ते सुद्धा तेच असतं. श्रद्धेचा निश्चय तुम्हाला सांगत असताना जसं वेदशास्त्राचा अर्थ श्रीगुरूंनी सांगितल्याच्या नंतर त्याच्या दृढ निश्चय होणं, शास्त्रार्थी दृढ प्रत्यय श्रद्धा. श्रद्धेचं लक्षणच असं केले. जो प्रगाढ विश्वास आहे, तुम्हाला ज्ञान कशाने होतं? श्रद्धावा लभते ज्ञानम. आणि श्रद्धेचं रूप काय? मग तुमचा निश्चय. निश्चय असेल तर श्रद्धा. मी आधी सांगितलं तुम्हाला, निश्चय, श्रद्धा, विश्वास याला वेगळं करता येत नाही. आणि मग जीवन माणसाचं जे असेल तर तुमचा ते निश्चयापासून तर काहीच होत नाही. खायचा निश्चय करावा लागतो, बसायचा निश्चय करावा लागतो, गावाला जायचा निश्चय, आता लिहायचं, इथं रेग ओढायची. प्रत्येक क्षणाला तो विश्वास तुमच्या बरोबर असतो. त्याला किती वेगळं करणार तुम्ही? किती वेगळं करणार?
आहे का नाही? शेंबूड शिकरायचं असलं तरी एक निश्चय करून शिकरावा लागतो, पाणी सगळ्या ठिकाणी. मग जसं तुम्हाला त्या वृत्तीतून त्या निश्चयाला विश्वासाला वेगळं करता येत नाही, ते श्रद्धेचंच रूप असतं. इतक्याला म्हणतात असं काय, श्रद्धा एव सहा, श्रद्धेचं मूर्तिमंत रूप, श्रद्धेचं मूर्तिमंत रूप म्हणजे ते असतं. असे असं तो ज्ञानेश्वर महाराजांनी त्या याच्यात हे केलेलं, ते श्रद्धेचं म्हणजे तिचे रूप कसे बनतात म्हणे. जरी पाणी एक असलं तरी जैसे जीवनाची उदक परी विषय होय मार्ग का मिर्या माझी तिख आणि उशी गोड. जसं एकच पाणी असतं पण ते एकच पाणी जसं मिरच्या एका शेत एकच, पाणी एकच, दारे धरणारा एकच आणि लावणारा एकच राहतो, तरी सुद्धा ते पाणी मिरच्याला दिलेलं, मिरच्याच्याच एका वाफ्यात मिरच्या राहतात आणि पलीकडच्या वाफ्यात ऊसही राहतो आणि पलीकडच्या वाफ्यात काय असतं, कारली राहतात. एक आणि काय मिरया तिख, हा मिरच्या आणि ऊस गोड आणि विशी उदक, हा म्हणजे मारक. हा मग विषात पण पाणीच असतं ना. विषातलं पाणी माणसाला मारतं, मिरच्यातलं पाणी माणसाला तिखट लागतं आणि ऊसातलं पाणी माणसाला गोड लागतं. हाता आहे चमत्कार. काय उदाहरण दिलंय माऊलीने. तसे तुमची श्रद्धा एकच आहे, पण ती कधी गोड होते म्हणजे सत्वगुणाची होते आणि कधी तिखट होते याचा अर्थ म्हणजे ती तमगुणाची होते, आहे का नाही? रजगुणाची म्हणा आणि विष म्हणजे मारक म्हणा, तमगुणाची म्हणा, अशा 3 प्रकारच्या होतात. म्हणून आयशेने हा सकळो जगडंबर निखळू आणि श्रद्धेचाच केवळ ओतला असे, याला पुतळा म्हणतात. श्रद्धेचाच केवळ ओतला असे. जसं लोखंडाचा एखादा पुतळा जर तो भरीव असेल तर तो जसा आत बाहेर लोहमय असतो, तसा हा पुरुष लोहमय म्हणजे श्रद्धामय आहे, असं म्हणण्यातलं तात्पर्य आहे. आणि म्हणून श्रद्धेनेच सगळे शास्त्र कळतं, श्रद्धेने व्यवहार होतो, श्रद्धेने प्रपंच असेल की परमार्थ असेल की जीवन असेल ते श्रद्धेनेच होतं. आणि म्हणून परमात्मा जो ग्रहण केला जातो तो काय असतो, तो परमात्मा श्रद्धा मात्रेन गृह्यते. शास्त्र ग्रहण केलं जातं, परमात्मा जाणला जातो, हे श्रद्धेनेच तुम्हाला शक्य असतं. न करेन न चक्षुषा, परमात्मा हा हाताने घेता येत नाही, ना डोळ्याने घेता येत नाही. शास्त्रातला अर्थ ना तुम्हाला हाताने गोळा करून उंजळीत घेता येत नाही, ना डोळ्याने गोळा करून घेता येत नाही. जर त्याच्या पाठीमागे वृत्ती जर निश्चय श्रद्धा जर नसेल तर परमात्मा न गृह्यते, चक्षुषा न गृह्यते, न करे न गृह्यते. तो हाताने घेता येत नाही, ना डोळ्यातून घेता येत नाही, तो फक्त श्रद्धेने घेता येतो, असा प्रकार आहे. आणि म्हणून न काय क्लेशही, मग तुम्हाला काय काय येईल तर तो धर्म असेल, शास्त्रातला अर्थ असेल, परमात्मा असेल, हे तुम्ही किती कष्ट केले तर न काय क्लेशही, खूप कष्ट केले म्हणजे त्या क्रियेने काय तुम्हाला ते प्राप्त होणार नाही, ती श्रद्धाच घेऊ शकते. दुसरी गोष्ट न भो अर्थ ही राशी भी, खूप द्रव्य मोजलं म्हणजे मग तुम्हाला तो धर्म घेता येईल का? नाही. तुम्हाला धर्म स्वीकारायचा असेल, परमात्मा स्वीकारायचा असेल आणि शास्त्रातला अर्थ स्वीकारायचा असेल तर तुमचं द्रव्य काय काम करणार नाही, तुमच्या शरीराचे क्लेशही काही काम करणार नाहीत आणि तुमची इंद्रिय पण काय करणार नाहीत. 3 गोष्टी सांगितल्यात. काय? आत्मा परमात्मा एक, शास्त्रातला अर्थ 2, तिसरं काय सांगितलं गेलो विसरून आता. काय सांगितलं संदीप? शास्त्रातला अर्थ आणि हे धर्म. बरोबर आहे. धर्म अत्यंत सूक्ष्म असतो. धर्म काही इंद्रियाचा विषय नसतो. धर्माचं ग्रहण करायचं असेल तर ते श्रद्धेनेच, न चक्षुषा न करेन. धर्म, परमात्मा आणि शास्त्रातला अर्थ या 3ही गोष्टी श्रद्धेशिवाय त्याला पर्याय नाही. ते शरीराच्या क्रियेने होणार नाही,
न द्रव्याने होणार नाही, ना इंद्रियाने होणार नाही, तर ते होतं फक्त एक आणि फक्त श्रद्धेनेच होतं. श्रद्धेनेच ते ग्रहण केलं जातं. म्हणून श्रद्धा धर्म अत्यंत सूक्ष्म आहे. श्रद्धा धर्म हा अत्यंत परम आहे. शेवटी एवढंच म्हणता येईल की श्रद्धामय पुरुष, श्रद्धा हेच भगवत प्राप्तीचं साधन आहे. एवढं म्हणून थांबलेलं बरं राहील. आता ते जरा जास्तच झालं तर श्रद्धामय होऊन जाईल सगळं. जरा जास्तच झालं श्रद्धेचं आता ते, तर असो ते श्रद्धा. तर अशी जी श्रद्धा आहे, हे का सांगितलं तर पाठीमागे जे स्वभाव ज्या सांगितलं आणि तसं सत्वनुरूपा सांगितलं. दुसरं काय झालं, ती श्रद्धा 3 प्रकारची सांगितली. ती स्वभाव ज्या तुम्हाला खूप त्याचं विवेचन करून दाखवलेलं आहे त्याचं ते, तर ती जशी तिथं 3 झाली तशी तर सत्वानुरूपा इथं 3 झाली. सत्वानुरूपा म्हटलं काय, आणि देहनाम दोन्ही, देहनाम सत्वानुरूपा श्रद्धा आणि देहनाम स्वभावजा श्रद्धा असं घेतं तरी चालतं, काय अडचण नाही. असो तो भाग. यजन्ते सात्विका देवान, यजन्ते सात्विका देवान, यक्ष रक्षंसि राजसा, यक्ष रक्षंसि राजसा, प्रेतान् भूतगणंश्चान्य, प्रेतान् भूतगणंश्चान्ये यजन्ते तामसा जनाः, यजन्ते तामसा जनाः, यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षंसि राजसा, प्रेतान् भूतगणंश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षंसि राजसा, प्रेतान् भूतगणांच अन्ये यजन्ते तामसा जनाः. विषय तोच. इथं विभाग कसा झाला तो सांगितलेला आहे. तर या ठिकाणी सात्विका देवान यजन्ते आणि राजसा यक्ष रक्षंसि यजन्ते. अन्ये काय ते तामसा जनः प्रेतान् भूतान् यजन्ते. हा भूतगणान यजन्ते म्हणजे काय, उपासना करतात. यजन्ते नाम पूजा करतात, यजन्ते नाम उपासना करतात. तर कोण करतात, आता इथं तुम्हाला त्या देवावरती श्रद्धा ठेवायची. काय देवावरती श्रद्धा ठेवायची, तुमची देवाची श्रद्धा हा विषय नाही चालला तो. याला म्हणतात फलबल कल्पना, याला म्हणतात कार्य अनुमेय. तर तुमची वर 3 प्रकारची श्रद्धा सांगितली. ती श्रद्धा कुठं ओळखायची, ती श्रद्धेला ओळख काय करायची, ती तू श्रद्धा कुठं असते, ती सात्विक श्रद्धा कुठं असते कशाहून समजायची, आणि राजस श्रद्धा आहे ती रजगुणी श्रद्धा कुठं असते कशाहून समजायची ती, आणि तमगुणी श्रद्धा असते ती तमगुणी श्रद्धा कुठं असते ती कशाहून समजायची ती. बस एवढे 3 गोष्टी आहेत. काय फार विषय विस्तार केलेला नाही कोणीच त्याचा. तर सात्विका देवान यजन्ते, जी माणसं देवांना यजन करतात. आता इथं देवान म्हणण्यामध्ये कोणतं देव घ्यायचे, ते इंद्र चंद्र अशा देवांची उपासना करतात ते. आणि त्याच्यापेक्षा या तिन्हीपेक्षा वारकऱ्याचा देवही वेगळा आहे आणि त्याची उपासनाही वेगळी आहे. आता हे देवान सात्विका देवान यजन्ते. तर जे देवताधिक आहेत, जे देवाधिक आहे त्या देवाधिकाची पूजा करणे, आराधना करणे ती सात्विक श्रद्धा आहे.
आणि त्या व्यक्तीच्या ठिकाणी सात्विक श्रद्धा आहे असं ओळखावं. एक झालं. दुसरी गोष्ट, जे काय करतात ते यक्ष रक्षांसी यजंते, त्यांना काय म्हणायचं, राजस. राजस लोक जे असतात, रजगुणी लोक जे असतात ते यक्ष कुबेराधिक. आणि रक्षांशी म्हणण्यामध्ये कोण घ्यायचे, तर रक्षांशात ते राक्षसच असते, दुसरं कोण असते ते. तर राक्षसाधिकांची जी पूजा करतात ते काय समजायचे, रजगुणी समजायचे. थोडक्यामध्ये जसं एखाद्याला धन पाहिजे, पुत्र पाहिजे, याच्याकरता उपासना केली जाते, त्याला ते रजगुणी असं म्हणतात. आणि तमोगुणी काय करतात, ते भूत प्रेताचे काय करतात, ते उपासना करतात. आणि तामसा जना यजंते, त्या श्रद्धेला काय नाव दिलं, तमोगुणी श्रद्धा दिली. तर श्रद्धा तमोगुणी ओळखायची तर ह्या त्याच्या क्रियेवरून ओळखायची. श्रद्धा रजगुणी ओळखायची ती त्याच्या क्रियेवरून ओळखायची. आणि श्रद्धा सत्वगुणी ओळखायची तर ते कोण कुठली पूजा करतं, आणि जो ज्याची पूजा करतो तो तद्रूप होऊन त्याला प्राप्त होतो. 9व्या आला होता श्लोक एक, यांती देवव्रतान देवान पितृन्यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेज्या यांती मध्याजिनो. भगवान सांगतात, जे माझं यजन करतात ते मला प्राप्त होतात. जे देवाची पूजा देवादिकांना यजनते ते देवादिकाला प्राप्त होतात. जे पितृला यांती पितृतान पितरां, जे पितराची आराधना पूजा करतात ते पितृलोकाला प्राप्त होतात. आणि जे भूत प्रेताची उपासना करतात ते भूतकेताला प्राप्त होतात. म्हणजे थोडक्यात वायुरूप शरीर असतं असे भूत प्रेत असतात ते, तर त्याला ते प्राप्त होत असतात. तर असे 3 प्रकारची श्रद्धा असते. ती 3 प्रकारची श्रद्धा तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. आणि हे कशा करता सांगितलं, हे श्रद्धा सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला यातलं काहीही जरी कळत नसलं तरीसुद्धा जे देवतेंची पूजा करतात ती सात्विक श्रद्धा समजून त्यांचं पाहून तुम्ही तसं करा. जे कोणी रजगुणी पूजा करतात तुम्हाला ती आवडलं तर तुम्ही तशी पूजा करणार तुम्ही. याच्यातून तुम्हाला हे शिकायचं आहे, ज्यांनी सात्विक देवादिकांची पूजा केली त्यांच्याकडे पाहून तुम्ही सात्विक पूजा करा. कारण का तुम्हाला काही शास्त्र माहिती नाही. या अध्यायाचा उद्देशच तो आहे. तुम्हाला काय शास्त्र माहिती नाही, तुम्हाला काय अर्थ माहिती नाही, मग तुम्ही श्रेष्ठाकडं पहा. श्रेष्ठाकडं पहा. तुम्हाला तरी त्या काही 17व्या अध्यायात ह्याच्यातच आलं आहे, मला वाटतं कुठंतरी याचं असेल ती नाही नाही ते 3ऱ्या अध्यायात ते दुसरं आहे. ते माऊलींची ओवी येते, हे तो वडील जे करती नाही ते नको, ते नाही ते वडील जे अशी ती ओवी ती नाही ते नाही. हा बस बरोबर सांगितलं सरांनी. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होनी मूर्त अनुष्ठाने जगादे. तर ती वडिलाची व्याख्या आहे. तिथं जे वडील म्हणतात ना ती वडिलांची व्याख्या ही आहे. वडील म्हणजे आपला बाप नाही घ्यायचा. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होनी मूर्त, ते अर्थरूप बनतात. ते आपणच होनी मूर्त आणि अनुष्ठाने जगादेत. मग ते अनुष्ठान काय वाचता येतं काय लोकाला? अनुष्ठान पाहता येतं. आता तो काय करतोय त्याचं अनुष्ठान येतो. तो मग जो करतो तो स्मृतीच्या अर्थाप्रमाणे वागतो. जो स्मृतीच्या अर्थाप्रमाणे वागतो याचा अर्थ अनुष्ठान करतो. आणि ते अनुष्ठान करून ते काय करतात, ते तर मुक्त झालेले असतात. पण ते जगाला मार्गदर्शन करण्याकरता अनुष्ठान करतात का? ते वडील शास्त्रार्थ पूर्ण जाणलेले आहेत. आणि त्यामुळे एखादा मूर्ख मनुष्य जरी असला तरी सुद्धा तर तो त्याच्याकडे पाहून एखादा मूर्खही त्यातून तरुण जातो.
ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या ओव्यामध्ये अर्थ आला. मी वाचल्यात आज ओव्या त्या तर माऊलीने असं उदाहरण दिलं या ठिकाणी. एखाद्याने जर खूप प्रयत्न करून अनुष्ठान करून शास्त्रा अर्थ जाणला आणि त्यांनी त्याचं वर्तन केलं आणि दुसऱ्याला काहीच नाही कळलं, तो नुसता मूर्ख असला. नुसतं त्याच्याकडे पाहून जरी, आता त्याला पंढरपूर माहीत नाही, त्याला कुठं काहीच माहीत नाही, पण एक पंढरपूर चालला आणि त्याच्या पाठी मागं चाललं जाईल ना पंढरपुरात तो. तसं आहे. माऊली म्हणतात, अरे एखाद्याने जर दिवा लावला आणि दुसरा जर आज्ञेने त्याच्याजवळ येऊन बसला, मग त्याला काय तो दिवा अंधार देतो काय म्हणले? त्याला ते उजेड देतो ना म्हणले. तसं त्याने अनुष्ठान केलं, अर्थ समजून घेतला आणि त्याने आचरण केलं. मग त्याने काय केलं? आचरण केलं, असे देव पुढे मांडले, गंध लावला, असं केलं. याला त्यातलं काय माहीत नाही. ते फक्त त्याने असं केलं, मग याने आपलं असं करायचं, मग याने तसं करायचं, कारण त्यांनी त्याचं अनुष्ठान. मग जर तो दिवा दुसऱ्याला जर प्रकाश देतो तर त्याचं अनुष्ठान त्याच्या क्रियेप्रमाणे याची केली तर याला पण ती तरुण घेऊन जाईल ना. किंवा एखाद्याने खूप मोठा प्रयत्न करून बंगला बांधला, मोठं घर बांधलं आणि एके दिवशी पाहुणा आला, कोणी वाट सरू आला, तर तो त्या दिवशी रात्री पावसात आनंदात झोपणार ना गारठ्या गोरठ्याचं. त्यातलं काय फरक आहे का? घर देणारे वेगळं आणि त्याला घर असं वेगळं थोडंच आहे. ते त्याचा अर्थ तोच राहतो. तिसरं असा आहे, एखाद्याने मोठं तळं बांधलं आणि तळं बांधून तो पाणी प्यालं, तिची ताण जाईल. आणि ज्याला तिथलं काहीच माहीत नाही, आला पेलं, पण जनावरे पाणी पिऊन तिची ताण जातेच ना. त्यामुळे त्यांनी निर्माण केलं म्हणजे त्याच्याच पुरतं असतं असं नाही, तर ते जगापुरतं पण जगाकरता पण असतं. किंवा एखाद्याने स्वयंपाक केला, आता स्वयंपाक केला, ती करणारी बाई काय ती एकटीच थोडी खाती. मग तिला जे समजा भाजी तिखट झाली आणि तिला तिखट लागली, बाकीच्याला काय पांचट लागते काय? त्याला पण तिखटच लागेल ना. ते केलेली जी प्रक्रिया असते त्या करणाऱ्याला जो लाभ मिळतो तो त्या प्रक्रियेतून 100% अज्ञानी असला, त्याहून भिन्न जरी असला, राहत असला, तरी सुद्धा त्याला त्याचाच लाभ मिळतो. गौतमाशी गंगा येरा काय वहाळ झाली, गौतमाने गंगा निर्माण केली, मग त्याला ती गंगा पवित्र करते आणि दुसऱ्याला ते काय पाप देते का? ते त्यांना पण पवित्रच करते ना ती. म्हणून शास्त्र अनुष्ठान करून ज्याने आचरण करून दाखविले आहे आणि त्याच्याकडेच पाहून एखादा अज्ञानी पुरुष जर आचरण करील तर तो मूर्ख सुद्धा तरुण जाऊ शकतो. याच्याकरता इथं म्हणलंय, जे कोण सात्विक लोक आहेत ते देवाची पूजा करतात, देवाचं यजन आराधना करतात, त्याच्याकडे पाहून त्यांनी करावं, तो सुद्धा तरुण जाईल, असं म्हणण्यातलं तात्पर्य आहे. आणि या श्लोकातलं तात्पर्य एकच आहे. कोणती श्रद्धेचे 3 रूपं सांगितले, ती श्रद्धा काय आपल्याला डोळ्याला दिसत नाही, तर ते मी कुठं समजायची? ही अशी क्रिया करतो ही याला सात्विक श्रद्धा म्हणा, ही अशी जो क्रिया करतो त्याला राजस श्रद्धा म्हणा, आणि अशी क्रिया करतो त्याला तामस श्रद्धा म्हणा. असं आपल्याला समजून देण्याकरता इथं भगवंतांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञाने विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामेश्वर भगवान की जय.